हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त असाल। आणि आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। तर माझी पूजा वगैरे मी सकाळीच मांडली होती, आता संध्याकाळचे 6 वाजलेत। आता मी तुम्हाला माझी पूजा वगैरे दाखवते, मी कशी मांडणी केली आहे पूजेची ते। तर आज मी उपवास असल्यामुळे आज बनवणार आहे नैवेद्यासाठी बनाना शिरा आणि सिंपल पद्धतीने आपला वाटाणा भात बनवणार आहे। तर त्या दोन्ही रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेन, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आता मी तुम्हाला माझी पूजा दाखवते, तर बघा कशी मांडली मी पूजा। तर पूजा मी सकाळीच मांडली होती आणि पुस्तक वगैरे वाचायचं आहे अजून। तर हा जो मुखवटा आहे तो मी ह्या वर्षीच घेतलाय, म्हणजे आत्ताच घेतलाय, काल आणलाय मी, महालक्ष्मीचा आहे हा। कसा वाटतोय हे कमेंट मध्ये नक्की सांगा। तर अशा पद्धतीने मी पूजा मांडली आहे, साधे सिंपल पद्धतीने। आता फक्त पोथी वाचायची राहिली आहे। आता नैवेद्य वगैरे बनवून घेते आणि नंतर मग पोथी वाचून घेते। तर चला मग आता आपण बघूयात की बनाना शिरा कसा बनवायचा ते। तर चला, तर बनाना शिरा बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी रवा घेतलाय, 1 केळ चिरून घेतलंय बारीक, इथे साखर घेतली आहे 1 वाटी, एक छोटी वाटी साखर आहे, जेवढा रवा घेतला त्याच्यापेक्षा थोडीशी कमी आहे साखर। इकडे वेलची पावडर आहे आणि इकडे ड्राय फ्रुट्स घेतले आणि कढईमध्ये तूप गरम केले। मी अजून थोडं तूप टाकून घेते त्यामध्ये। आता तूप गरम झालं की सगळ्यात आधी आपल्याला ड्राय फ्रुट्स टाकून घ्यायचे, म्हणजे तळून घ्यायचे तेलात। तर तूप छान गरम झालंय आता याच्यामध्ये मी हे ड्राय फ्रुट्स टाकून घेते। काजू आणि बदाम आहे, आता ड्रायफ्रुट्स चांगले भाजून झाले। आता ह्याच्यामध्ये मी रवा टाकून घेते आणि रवा पण छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे।
साखर, आणि साखर टाकल्यानंतर परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं हा रवा. आता साखर छान मिक्स करून झाली. आता वेलची पावडर टाकून घेते मी. आता वेलची पावडर टाकून छान मिक्स करून घेतली. आता परत एकदा 5 मिनिटं झाकून ठेवायचं. मग आपला शिरा तयार. अशा पद्धतीने आपला शिरा तयार झाला. तर बनाना शिरा बनवून झाला. आता आपण बघूया की वाटाणा भात कसा बनवायचा ते. तर वाटाणा भात बनवण्यासाठी इथं मी गॅसवरती कुकर गरम करत ठेवलाय आणि त्याच्यामध्ये आता 1 पळी तेल टाकून घेणार आहे. एक पळी तेल टाकून घेतलंय. तेल गरम झालंय. आता तेलामध्ये मी हे जिरेची फोडणी देते. अगदी सिंपल पद्धतीने बनवणार आहे भात. आता जिरे चांगले तरतरले. आता 1 कांदा घेतलाय चिरून स्लाइस मध्ये. तो कांदा पण टाकून घेते. कांदा छान भाजून घ्यायचा. भातासाठी मी इकडे गरम पाणी करून ठेवलंय. हे गरम पाणीच वापरायचं आपल्याला. आता या पाण्याला उकळी आली. मी गॅस बंद करून घेते. कांदा भाजलाय. आता ह्याच्यामध्ये मी आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या ठेचून. आता हे टाकून घेते मी ह्याच्यामध्ये. आता हे पण छान मिक्स करून घ्यायचंय. आता टोमॅटो एक टाकून घेते मी. हा 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय. तो पण चांगला परतून घ्यायचा याच्यामध्ये. बिर्याणी पुलाव मसाला टाकून घेते. अर्धा चमचा हळद पण टाकते. थोडीशी हळद पण टाकते. आता छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी हे वाटाणे टाकून घेते. वाटाणे पण छान मिक्स करून घ्यायचे आणि लगेच आपल्याला आता त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे. आता मी हे तांदूळ घेतले. एक मोठी वाटी तांदूळ घेतले स्वच्छ धुवून. आता हे तांदूळ मी याच्यामध्ये टाकून घेते. टाकून झालंय. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते. तर अशा पद्धतीने आपला बनाना शिरा
तयार झालेला आहे आणि साधा सिंपल वाटाणा भात पण तयार झालेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे कमेंट करून सांगा। मस्त असं झालाय शिरा आणि भात दोन्हीही। तर आता मी नैवेद्याचं ताट वगैरे तयार करून ठेवलंय हे। आता मी पूजा वाचून घेते आणि आरती पण करून घेते। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव रत्न कष्ट परा तुझ गौरी परा चंदनाची ओरी कुंकुम केशरा हिरे अनाथ नाथे अंबे करुणा वारी वारी जन्म मरणा देवारी हानी पडलो माता संकट निवारी। जय देवी जय महिषासुरवधी सर्वेश्वर वर देता संजीवनी। जय देवी त्रिभुवनी पादा तुझे तळ्यान पायी नरप तुझे प्रमेय लिंगण आनंद पूजिन वायन म्हणेन। त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्धात्मना वा प्रकृतिस्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि। अच्युतं केशवं नारायणं कृष्णं दामोदरं वासुदेवं श्रीराम माधवं। तर इकडे पाठीमागे बघू शकता आधीचा अभ्यास चालू आहे संध्याकाळी। काय होते हसायला? अभ्यास करतोय ना? मग काय करतोय? डान्स करतोय बघा आधी। तर आज मी तुम्हाला माझी पूजा वगैरे दाखवली आणि 2 रेसिपी पण दाखवल्या, बनाना शिरा आणि साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट होणारा वाटाणा भात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी आणि माझी पूजा हे कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय।